नमस्कार, मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहतात युवा दर्पण लाईव्ह। सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी। मनोज जरांगे यांची 2 नोव्हेंबरला शेतकऱ्यांसाठी बैठक। राज्यातील शेतकरी नेत्यांना बैठकीला येण्याचे आवाहन। राजभवनात नैसर्गिक शेती परिषद। हवामान बदल संकटावर नैसर्गिक शेती हाच उपाय। राज्यपाल आचार्य देवव्रत यांचे प्रतिपादन। राज्यात पुढचे 2 दिवस पाऊस। मुंबईसह मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राला येलो अलर्ट। आणि काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले पुन्हा भाजपच्या वाटेवर। बावनकुळे यांनी मात्र फेटाळली चर्चा। आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर। गेवराई तालुक्यातील तलवडा येथे सन 2021 मध्ये ग्रामपंचायत निवडणुका पार पडल्या। यामध्ये दोन्ही पंडितांनी जगदंबा परिवर्तन महाविकास आघाडी पॅनलच्या बॅनरखाली एकत्र येत ही निवडणूक लढवली आणि त्वरिता ग्रामीण विकास पॅनलचा सुपडा साफ केला व 20 वर्षापासून असलेली एक हाती सत्ता उलटून टाकली। मतदारांनी ॲडव्होकेट सुरेश हत्ते यांच्या ताब्यातून ही ग्रामपंचायत काढून पंडितांच्या ताब्यात दिली आणि पंडितांनी ती विष्णू हत्ते यांच्या ताब्यात दिली आणि त्यानंतर विकासाच्या नावाखाली फक्त भ्रष्टाचार सुरू झाला व गावचा खरा वनवास सुरू झाला। निधी येत राहिला आणि बोगस कामे करून स्वतःचे घर भरण्याचे काम सुरू झाले आणि तलवडा गाव हे विकासापासून कोसो दूर गेले। या 5 वर्षात वार्ड क्रमांक 3 मध्ये अगोदर रस्ता झाला व नंतर जलजीवनची पाईपलाईन झाली। काही वर्षानंतर अंडरग्राऊंड नाली आली आणि होत्याचे नव्हते झाले व रस्त्यांची चाळण झाली। सध्या तलवडा ग्रामपंचायतवर प्रशासक असून आज दिनांक 24 ऑक्टोबर 2025 रोजी रस्त्याचे काम पुन्हा सुरू करण्यात आले। परंतु जी अंडरग्राऊंड नाली बांधण्यात आली होती त्या नालीच्या नळ्या अनेक ठिकाणी फुटलेल्या आहेत। त्यामुळे त्या नळ्या काढून ओपन नाली करण्यात यावी अशी मागणी तलवडा येथील नागरिकांनी व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उपयुवा जिल्हा अध्यक्ष श्री शेख खिजर जैनुद्दीन यांनी केली आहे। बीड शहरातील एका हॉटेल व्यावसायिकाला एका माजी कर्मचाऱ्याकडून ब्लॅकमेल केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे। याबाबत पुराव्यासह सोशल मीडियावर पोस्ट करून पोलिसांकडून कारवाईची मागणी करण्यात आली आहे। या प्रकरणात कलम 307 नुसार खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्याप्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे। तक्रारदार गणेश गोरे यांच्या म्हणण्यानुसार बाबू बजरंग तावरे या व्यक्तीने सन 2019 ते 2022 पर्यंत त्यांच्या हॉटेलवर झाडू पोछा करण्याचे काम केले। नंतर गोरे यांनी त्याला विश्वास ठेवून बीडमधील ऑफिसमध्ये मॅनेजर म्हणून नेमले असता त्याने चांगले काम केले। मात्र या कालावधीत तावरे हा व्यसनाधीन बनला व कामाच्या ठिकाणी अनुचित वर्तन केल्याने गोरे यांनी त्याला कामावरून काढून टाकले। नोकरी गेल्यानंतर याच गोष्टीचा तावरेने राग धरला आणि गोरे यांना ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली। तक्रारदाराने सांगितल्याप्रमाणे तावरे याने विकलेल्या जमिनीची कागदपत्रे सोडवण्यासाठी पैसे मागितले। मी नकार दिल्यावर तो म्हणाला, तू माझ्याच जीवावर पैसेवाला झालास। यानंतर त्याने अनेक प्रकारे हिंसा करत धमक्या दिल्या। त्यात काही दिवसांपूर्वी तावरे याने गोरे यांची मोटारसायकल गावातील बस स्थानकाजवळ भरदिवसा जाळून टाकली। तसेच त्याने गोरे यांच्यावर हत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा खोटा गुन्हा दाखल केला। त्यानंतर तावरेने गोरे यांच्या हॉटेलवर धाव घेत नाट्यमय रीतीने वागत बदनामीचा प्रयत्न केला। त्यात तावरेने स्वतःवर ज्वलनशील पदार्थ ओतले असल्याचे दिसून येते। मात्र तक्रारदाराचा आरोप आहे की हे सर्व ब्लॅकमेल करण्याचे साधन आहे। मी तुझ्यावर खोटी केस करणार आणि माझ्यावर पेट्रोल ओतले म्हणून 307 कलमी दाखल करणार अशी धमकी दिल्याचे गोरे यांनी सांगितले। मी त्याला नेहमीच मदत केली, परंतु व्यसनामुळे आणि रागामुळे त्याने हे सर्व सुरू केले। आता मी आणि माझे कुटुंब धोक्यात आहे। सोशल मीडियावर सर्व पुरावे मी टाकले आहेत, ज्यात व्हिडिओ आणि पोस्ट आहेत। या प्रकरणामुळे व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। तर या प्रकरणात पोलिसांनी योग्य ती कारवाई करावी अशीही गोरे यांनी मागणी केली आहे। मूळची बीडच्या वडवणी तालुक्यातील कोठारबन येथील रहिवासी आणि सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेली महिला डॉक्टर संपदा श्रीकृष्ण मुंडे यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या घटनेने बीड जिल्ह्यासह फलटण येथील त्यांचे सहकारी डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांमध्ये शोककळा पसरली आहे। डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणाने आता नवे वळण घेतले आहे। मृत डॉक्टर संपदा मुंडे यांच्या हातावर थेट सुसाईड नोट आढळली असून त्यात त्यांनी स्पष्टपणे लिहिले आहे की पोलीस अधिकारी गोपाल बदने याने माझ्यावर 4 वेळा बलात्कार केला, तर पोलीस प्रशांत बनकर याने मला सतत मानसिक त्रास दिला। पोलीस अधिकारी गोपाल बदने हा मूळचा बीडच्या परळी तालुक्यातील रहिवासी असून फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात तो पोलीस अधिकारी म्हणून कार्यरत आहे। या प्रकरणी फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून आरोपी बदने व बनकर या दोघांनाही
तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे। डॉक्टर संपदा यांच्या आत्महत्येच्या कारणांचा शोध घेण्यासाठी साताऱ्याचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून सुसाईड नोटच्या हस्ताक्षराची तपासणी तसेच डॉक्टरवर झालेल्या अत्याचाराच्या आरोपांची पडताळणी सुरू झाली आहे। तपास अधिकाऱ्यांनी सांगितले की चौकशीतील दबाव, प्रशासकीय ताण किंवा वैयक्तिक कारण हे तपासानंतरच स्पष्ट होईल। तुर्तास तरी पोलीस अधिकाऱ्याचे गैरकृत्य व त्रासाला कंटाळून आणि पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये आवश्यक त्या प्रकारचे बदल करण्याचा एका खासदाराच्या पीएचा राजकीय दबाव या कारणानेच आत्महत्या केल्याचा निष्कर्ष काढला जात आहे। दरम्यान डॉक्टर मुंडे यांनी यापूर्वी या प्रकरणी तक्रार करून त्यात माझ्यावर अन्याय होत आहे, मला आत्महत्या करावी लागेल असे त्या पत्रात नमूद केले होते। मात्र त्यांच्या या पत्राची दखल घेतली गेली नसल्यानेच त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असल्याचे दिसून येत आहे। जर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांच्या तक्रारीची दखल घेतली असती तर ही दुर्दैवी घटना टळली असती। दरम्यान आपल्या मुलीच्या मृत्यूसाठी जो कोणी दोषी असेल त्याला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी डॉक्टर संपदा मुंडे यांच्या कुटुंबियांनी व त्यांच्या गावातील ग्रामस्थांनी केली आहे। त्याच्यावर आज जे परिवार दुःखाचा डोंगर कोसळला आहे याची प्रशासनाने दखल घेऊन त्यांच्या घरातल्या काय मदत करून मोकाका अंतर्गत त्या आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी ही आमची ग्रामस्थांच्या वतीने व एक लोकप्रतिनिधी म्हणून आमची ही मागणी आहे। तेव्हा एक म्हणून खूप तीव्र नाराजीच्या भावना आहेत। ह्या सरकारवर पूर्ण अपयशी सरकार आहे असं मी माझ्या वाईट भावना आहेत सरकारबद्दल। महाराष्ट्र राज्य विनाअनुदानित शाळा कृती समितीच्या वतीने दिवाळी पाडवा सणाचे औचित्य साधत कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ गावी विनाअनुदानित शाळा कृती समितीचे राज्य उपाध्यक्ष तथा संघर्ष योद्धा श्री खंडेराव जगदाळे सर यांच्या सन्मानार्थ आयोजित कृतज्ञतेचा दीपोत्सव हा कार्यक्रम त्यांच्या निवासस्थानी अत्यंत भव्य आणि हृदयस्पर्शी वातावरणात संपन्न झाला। या कार्यक्रमात राज्यातील विविध भागातून हजारो विनाअनुदानित आणि अंशतः अनुदानित शाळेतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले होते। सायंकाळी 5 वाजता श्री खंडेराव जगदाळे सर यांच्या सन्मानार्थ आयोजित कृतज्ञतेचा दीपोत्सव कार्यक्रमाला सुरुवात झाली। या सोहळ्याने शिरोळच्या भूमीत भावनांचा आणि प्रकाशाचा समुद्र उसळला होता। शेकडो शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विविध संस्थांचे संस्थाचालक, संघटनांचे प्रतिनिधी आणि समाजातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। या परिसरातील प्रत्येक कोपरा शेकडो दीपांनी उजळून निघाला आणि प्रत्येक ज्योतीत एकच भाव कृतज्ञतेचा आणि ऐक्याचा दिसून येत होता। या दीपोत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक शिक्षक बांधवांनी आपल्या हातातील दीपामध्ये एक दीप आदराचा, एक दीप संघर्षाचा आणि एक दीप एकतेचा असा संदेश व्यक्त केला। दीपमाळांनी भरलेल्या त्या वातावरणात शिक्षक चळवळीचा संकल्प आणि श्री खंडेराव जगदाळे सरांच्या कार्याचा तेज पुन्हा एकदा दिमाखात झळकत होते। युवा दर्पण लाईव्हसाठी आत्माराम वाहवळ, बीड। आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं। उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह। तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा। तोपर्यंत नमस्कार।